सोलापूर शहरात बाबा कादरी मशीद, पंजाब तालीम परिसरात गेल्या रविवारी रात्री झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आणखी चौघांची ओळख पटवली आहे। मौलाली चौधरी वय 29, अजरुद्दीन रफीक चौधरी वय 31, अरबाज मोहम्मद युसुफ पट्टेवाले वय 18, बशीर शफी उल्लाह शेख वय 23 यांना ताब्यात घेतले। रविवारी झालेल्या दगडफेकीनंतर या परिसरात शांतता असून जनजीवन सुरळीत आहे। झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंजाब तालीम परिसर आणि बाबा कादरी मशीद परिसरात 24 तास शीघ्र प्रतिसाद दलाचे जवान तैनात आहेत। या प्रकरणी नबाब शेख, अशफाक शेख, शक्कर पूर्ण नाव नाही, शानो जब्बार व इतर 20 अनोळखींवर गुन्हा दाखल झाला आहे। इतर आरोपींचा सीसीटीव्ही आणि माहितीदारांकडून शोध सुरू आहे। दरम्यान या परिसरात भंगार दुकानदार समद उर्फ अल्लू मक्तौन शेख याने अतिक्रमण करत तेथे भंगार दुकान थाटले होते। यातून वाहनधारकांना रस्ता मिळाल्याने काही वेळा तेथील नागरिकांचे त्याच्यासोबत खटके उडत होते, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली। फौजदार चावडी पोलिसांनी याबाबत महापालिकेच्या आयुक्तांना पत्र दिले होते। पत्राप्रमाणे या भागातील कुंभारवाड्याजवळील भंगाराचे दुकान मंगळवारी महापालिकेने बुलडोझरच्या सहायताने हटविले गेले। या घटनेत एका गटाकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे। दुसऱ्या गटातील काही सदस्य जखमी झाले आहेत। त्यांच्याकडून ही तक्रार नोंदवण्यात येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली। ब्युरो रिपोर्ट जम न्यूज इंडिया।